विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पुन्हा एकदा या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण घरामध्ये सुरक्षित राहूनच प्रत्येक विषयाचा अभ्यास करत आहोत। मराठीमध्ये सुद्धा आपण आतापर्यंत गद्य, पद्य, उपयोजित, व्याकरण व लेखन या भागांचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण एक नवीनच भाग क्रमांक 3 यामधील कथा, साहित्य प्रकार, परिचय याचा विचार करणार आहोत। तत्पूर्वी गेल्या वर्षी आपण नाटक एक साहित्य प्रकार यामध्ये ध्यानीमनी, सुंदरमे होणार आणि हसवा फसवी अशा नाटक या साहित्य प्रकाराचा आपण अभ्यास केलेला होता। तशाच प्रकारचा यावर्षी देखील अभ्यास आहे, परंतु साहित्याचा जो प्रकार आहे तो मात्र वेगळा आहे, तो म्हणजे कथा। कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, लघुनिबंध या सगळ्यांना मिळून साहित्य असं म्हटलं जातं किंवा त्यालाच वाङ्मय असं देखील म्हटलं जातं। तर कथा एक साहित्य प्रकार याचा अभ्यास करण्यापूर्वी या कथेवर आधारित परीक्षेमध्ये कशा प्रकारची कृती विचारली जाते ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो। तर यामध्ये कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका, कथेचे घटक, कथेची वैशिष्ट्ये, कथेचे सादरीकरण आणि कथेचे अभिवाचन अशा प्रकारच्या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला या कथेचा विचार करावायचा आहे। याशिवाय 2 कथा या ठिकाणी आलेल्या आहेत। व.पु. काळे यांची शोध नावाची कथा आहे आणि डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही एक कथा आलेली आहे। तर हा सगळा भाग म्हणजे कथा, साहित्य प्रकार, परिचय, शोध कथा आणि गढी ही कथा या सगळ्यांना मिळून 12 गुण दिलेले आहेत। पहिले 6 गुण कथा, साहित्य प्रकार, परिचय याला असतील। यावर आधारित 2 मार्कासाठी आकलन असेल आणि 4 मार्कासाठी स्वमत किंवा अभिव्यक्ती असेल। आणि या ज्या 2 कथा आहेत शोध आणि गढी, यावर आधारित परीक्षेमध्ये आपल्याला 5 कृती विचारल्या जातील। पैकी आपल्याला 3 कृती सोडवायच्या आहेत, प्रत्येकी 2-2 गुणांसाठी, म्हणजे 2 + 2 + 2 6, 5 पैकी 2 कृती सोडवायच्या आहेत। म्हणजे शोध आणि गढीवर आधारित 6 मार्क्स आणि कथा एक साहित्य प्रकार यावर आधारित 6 मार्क्स असे एकत्रित 12 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। मी आताच म्हटलं की कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, लघुनिबंध या सगळ्यांना मिळून साहित्य असं म्हटलं जातं किंवा वाङ्मय असं म्हटलं जातं। तर या प्रकारातील आपण कथा या साहित्य प्रकाराचा विचार करणार आहोत। कथा हा वाङ्मय प्रकार दीर्घ परंपरेपासून चालत आलेला आहे। श्रवण करणे, मनोरंजन करणे आणि प्रबोधन करणे ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत। तर हा प्रकार समजून घेण्यासाठी आपल्याला कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका म्हणजे काय, कथेचे घटक कोणते आहेत, कथेची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि कथेचं सादरीकरण कशा प्रकारे केलं जातं या सगळ्या बाबींचा आपण विचार करणार आहोत। खरं म्हणजे कथेच्या अभ्यासातून आपल्या भाषिक कौशल्याचा विकास होतो आणि आपल्याला व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात। शिवाय कथा या साहित्य प्रकाराचा परिचय या हेतूनच आपल्याला याचा विचार करावायचा आहे। तर कथा म्हणजे सांगत असताना असं म्हटलेलं आहे की मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची गोष्ट झाली आणि त्यातूनच कथेचा जन्म झाला। कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे। लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे। या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न केला जात असे। खरं म्हणजे ही जी कथा आहे ती मौखिक परंपरेपासून म्हणजे परंपरेतून सुरू झालेली आहे।
म्हणजे मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. तर कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झालेला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. तर कथा म्हणजे काय, कथेमध्ये काय काय आलेलं असतं या संबंधीचा विचार करत असताना असं म्हटलं जातं की प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथा लेखन केले जायचे. नंतर नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. बघा, कथेमध्ये घटना असतात, कथानक असते, कथेमध्ये पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ याचाही उल्लेख कथेमध्ये असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि कथेला एक समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेमध्ये असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू, ज्याला क्लायमॅक्स असं म्हटलं जातं, तो देखील कथेमध्ये असतो. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा या कथेला समर्पक शेवटही असतो आणि या शेवटाबरोबरच कथेला एक उत्तम आणि योग्य अशा प्रकारचे शीर्षक देखील असते. तर कथा म्हणजे सांगायचं म्हटलं तर एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. मी पुन्हा सांगतो आहे, एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. दुसरी आणखीन एक छोटीशी व्याख्या आहे. कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण म्हणजे देखील कथा होय. अशा प्रकारे कथेच्या 2 व्याख्या आहेत आणि या 2 व्याख्या आपल्याला इथं पाठांतर करायच्या आहेत. बघा, प्रत्येक कथेमध्ये हे सर्वच घटक असतीलच आणि त्याचे प्रमाणही सारखे असेल असं म्हणता येणार नाही. कारण एखाद्या कथेमध्ये पात्रांना प्राधान्य असतं, तर एखाद्या कथेमध्ये प्रसंगांना प्राधान्य असतं. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्वाचा असतो, तर कधी एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगाचे वर्णन नव्हे, केवळ व्यक्तीचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे. पुन्हा सांगतो आहे, कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण म्हणजे कथा होय. तर कथेवर आधारित कृती या ठिकाणी अशा प्रकारे विचारली जाऊ शकते. यानंतर आपण कथेची जी पूर्व पीठिका आहे त्याचा विचार करणार आहोत. तर 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे यांनी करमणूक हे साप्ताहिक सुरू केले. आठवड्याला निघणारं जे दैनिक असतं त्याला साप्ताहिक असं म्हटलं जातं. दररोज निघणारं जे वृत्तपत्र असतं त्याला दैनिक असं म्हटलं जातं. महिन्यातून निघणारं जे पाक्षिक असतं त्याला मासिक असं म्हटलं जातं आणि वर्षातून एकदा निघणारं जे असतं त्याला वार्षिक अंक असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे लिखाणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर 1890 मध्ये ह.ना. आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकातून स्फुट गोष्टी यातून कथेला सुरुवात केली किंवा कथा लिहायला सुरुवात केली. तर या स्फुट गोष्टीमधून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केलेल्या आहेत. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेलेले आहेत. आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली आणि अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ही कथा बहुआयामी झालेली आहे. लेखन तंत्रातही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग झालेले आहेत.
त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी सुद्धा कथा वाङ्मयाला समृद्ध केलेला आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झालेला आहे. कारण शिक्षणाचा प्रसार सर्वदूर झाला, त्यामुळे स्त्रिया देखील शिक्षण घेऊ लागल्या आणि स्त्रियांनी आपले जे अनुभव आहेत ते कथेच्या माध्यमातून व्यक्त केले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय हे दोन्ही वृद्धिंगत होत गेलेले आहेत. अशी ही जीवनाचे विविध अंगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करते. खरं म्हणजे मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की श्रवणीयता, मनोरंजन आणि प्रबोधन ही कथेची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. खरं म्हणजे मौखिक परंपरेपासून हा कथेचा प्रसार सुरू झालेला आहे. घरामध्ये आपले आजी आजोबा असतील तर आपण सुद्धा आपल्या आजोबांकडे, आजीकडे गोष्ट सांगण्याचा किंवा कथा सांगण्याचा हट्ट केलेला आहे. त्यामुळे त्यांनी देखील आपल्याला कावळ्याचे असेल, चिमणीचे असेल किंवा शिवाजी महाराज असतील किंवा प्रभू रामचंद्र असतील यांच्या संबंधीच्या ज्या कथा आहेत त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि आपण देखील ते मन लावून कथा ऐकलेल्या आहेत. तर अशा प्रकारची ही जी कथा आहे त्या कथेचे कोणते घटक आहेत, कथा कशा प्रकारे लिहिली जाते याचा आपण विचार करणार आहोत. तर कथेचे 7 घटक आहेत. यामध्ये कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संघर्ष, संवाद आणि भाषाशैली या 7 घटकावर आधारित कथालेखन केलं जातं. तर आपण एका एका घटकाचा इथं विचार करणार आहोत. तर कथाबीज. कथाबीज म्हणजे काय? कथेमध्ये जी मूळ घटना असते त्या मूळ घटनेलाच कथाबीज असं म्हटलं जातं. कथाकार काय करतो तर त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हटले जाते. दुसरा घटक आहे कथानक. बघा, कथानकात घटना असतात, प्रसंग असतात, पात्रांच्या कृती असतात, त्या पात्रांची वेगवेगळ्या प्रकारची स्वभाव वैशिष्ट्ये असतात, एक विशिष्ट वातावरण असते, म्हणजे इत्यादीचा तपशील हळुवारपणे उलगडून दाखविला जातो. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाही पण जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. तिसरा घटक आहे पात्रचित्रण. पात्रचित्रण हा कथेचा महत्वपूर्ण घटक आहे. कारण पात्र असतात, घटना असतात, प्रसंग घडलेले असतात. तर पात्रच नसतील तर प्रसंग किंवा घटना घडतच नाहीत. त्यामुळं कथेमध्ये एक महत्वपूर्ण घटक म्हणजे पात्रचित्रण आहे. पात्रचित्रणातूनच कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादीच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटले जाते. म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. जसं आपण म्हणतो की वाल्मिकीने रामायण लिहिले, तर या रामायणातील एक महत्वाचं पात्र म्हणजे राम. रामाचं पात्र रंगवित असताना वाल्मिकीने अशा प्रकारे रामामध्ये असलेले जे वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत ते सगळे या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत. कारण पात्रांना एक विशेष असं महत्व असतं. महाभारतामध्ये देखील अनेक पात्र आहेत. त्या पात्रांची वृत्ती असेल, कृती असेल किंवा मुक्ती असेल किंवा त्यांची इतरांच्या बाबतीत जी कोणती भावना आहे त्या सगळ्या भावना
कथित करण्याचं काम कथाकार करत असतो. त्यामुळं पात्रचित्रण हा एक महत्वाचा भाग या कथेच्या घटकामध्ये येतो. बघा, चौथा घटक आहे वातावरण निर्मिती. कथेत स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी युक्त वातावरण असते. कारण एखादी कथा सामाजिक असते, भौगोलिक असते, सांस्कृतिक असते किंवा राजकीय असते. बघा, एखादा भूकंप झालेला असेल आणि या भूकंपामध्ये ज्या कोणत्या घटना घडलेल्या आहेत त्यावर आधारित, म्हणजे भूकंपामुळं किंवा या भौगोलिक घटनेमुळं व्यक्तीच्या जीवनामध्ये कशा प्रकारची उलथापालथ होऊ शकते, हा भाग कथाकार त्या वातावरण निर्मितीमधून व्यक्त करू शकतो. किंवा ज्या राजकीय घडामोडी आहेत, एखादा व्यक्ती राजकारणामध्ये आल्यानंतर त्याला कोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागतं, हे कथाकार या राजकीय वातावरणामधून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सधन तितकी कथा सकस होत राहते. बघा, पाचवा घटक आहे नाट्यमयता, संघर्ष. कुठलीही कथा घ्या, त्या कथेमध्ये चांगले किंवा वाईट अशा प्रकारचे संघर्ष होतच असतात. कारण या संघर्षामधूनच नाट्यमयता निर्माण होत असते. या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होत असते. बघा, एखाद्या घरामध्ये खूपच आनंद वातावरण असेल, कारण कधी कधी आनंद देखील माणसांना सहन होत नाहीये, आणि अचानकपणेच कथाकार काय करतो, त्या कथेला कलाटणी देतो आणि एखाद्या पात्राला मध्येच हृदयाचा जो झटका आहे, ज्याला हार्ट अटॅक असं म्हणतात, तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. आनंदी वातावरण या ठिकाणी एकदम दुःखमय होऊन जात असतं. म्हणजे अशा प्रकारची कलाटणी देण्याचं कार्य हे कथाकार करत असतो. त्यामुळं चांगल्या गोष्टी असतील किंवा वाईट गोष्टी असतील, या दोघांमध्ये अशा प्रकारचा नाट्यमय संघर्ष कथाकार आपल्या कथेमध्ये निर्माण करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे कथेच्या शेवटी कथेतील अनुभवाचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. बघा, सहावा घटक आहे संवाद. कथेमध्ये जे पात्र असतात त्या पात्रांच्या तोंडी संवाद दिलेले असतात आणि हे संवाद चटपटीत असतात, आकर्षक असतात. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्राच्या स्वभाव धर्मानुसार, परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्वाची असते. संवादातून रस निर्मिती आणि रस परिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देत असतात. जे 9 रस आहेत त्या 9 रसापैकी कुठल्या ना कुठल्या रसाचा परिपोष या कथेमध्ये कथाकार आपल्याला दाखवून देत असतो. म्हणजे शृंगार असेल, हास्य असेल, करुण असेल, भीती असेल, म्हणजे अशा प्रकारचे हे जे वेगवेगळे रस आहेत त्या रसांपैकी कुठला तरी रस त्या कथेमध्ये असतो, म्हणजे असतोच. आणि त्याप्रमाणेच त्या पात्रांच्या तोंडी किंवा मुखातून अशा प्रकारचे चटपटीत संवाद कथाकार निर्माण करत असतो. बघा, सातवा घटक आहे भाषा शैली. कोणतीही कथा लिहित असताना, कादंबरी लिहित असताना, नाटक लिहित असताना, कविता लिहित असताना त्या कथाकाराला, नाटककाराला, लेखकाला, कवीला भाषेचा वापर करावा लागतो. आणि तर कथाकार देखील एक विशिष्ट अशा प्रकारच्या भाषा शैलीचा वापर करून आपली कथा लिहित असतो. जर ती कथा ग्रामीण असेल तर ग्रामीण भागातील जी बोली भाषा आहे त्या बोली भाषेचा वापर कथाकार करेल, आणि जर तो शहरी भागातील असेल तर आपल्या कथेमध्ये तो प्रमाण भाषेचा वापर करेल. आपल्याकडे गडी ही डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची कथा आहे. या कथेमध्ये आपल्याला प्रमाण भाषा आणि बोली भाषा या दोन्ही भाषांची सरमिसळ झालेली आपल्याला दिसून येईल. तर वपू काळे यांची शोध ही जी कथा आहे
ती आधुनिक जीवनशैलीचे वर्णन करणारी आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला शुद्ध किंवा प्रमाण भाषा जी आहे त्याचा आपल्याला परिचय होईल. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याचे अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोली भाषेतही लिहिली जाते. वरील घटकाशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असेही कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकातून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून घडत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट, तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होते. कथा लेखनात कथेच्या वरील घटकाबरोबरच शीर्षकाचे महत्व सुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत होत असते. बघा, कथेच्या घटकामध्ये कथेला कथाकार एक शीर्षक म्हणजे सुयोग्य किंवा अशा प्रकारचं शीर्षक तो देत असतो. तसं आपल्याकडे दंतकथा आहे. म्हणजे दंतकथा हे जे शीर्षक आहे याच्यावरूनच या कथेचा जो आशय आहे तो आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणजे दाताच्या संबंधित काहीतरी कथाकारानं इथं सांगितलेलं असेल असं आपल्या लक्षामध्ये येतं. किंवा शोध या कथेमधून कुठल्या तरी गोष्टीचा या ठिकाणी शोध घेतला जात असेल असा विचार वाचक ती कथा वाचत असताना करत असतो. बघा, कुठलीही कथा घ्या. समजा आईची माया एखादी कथा असेल तर आईचं जे उदारमतवादी मन आहे किंवा आभाळा एवढी तिची जी माया आहे त्याचंच काहीतरी वर्णन कथाकारानं या कथेमध्ये केलेलं असेल असं आपल्याला वाटत राहतं. म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, या ठिकाणी आपण जे चित्रपट पाहत असतो, कारण या चित्रपटामध्ये देखील एक विशिष्ट कथा असते आणि त्या चित्रपटाला देखील एक विशिष्ट अशा प्रकारचं शीर्षक देखील दिलेलं असतं. म्हणून कोणताही कथाकार कथा लिहित असताना त्याला योग्य, साजेचं अशा प्रकारचं शीर्षक देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका आणि कथेचे जे घटक आहेत त्या बाबींचा विचार केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर. कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण म्हणजे सुद्धा कथा. कथेचे जे घटक आहेत ते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आहे. पहिला घटक आहे कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संघर्ष, संवाद आणि भाषाशैली. तर कथेची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण कथेचे जे घटक आहेत आणि कथेच्या ज्या 2 व्याख्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. कारण परीक्षेमध्ये कथेची व्याख्या लिहून कथेचे घटक स्पष्ट करा अशा प्रकारची कृती विचारली जाऊ शकते. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.